हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज सकाळीच होम क्लिनिंगला मी सुरुवात केली. हा जो ब्लॉग मी शूट केलेला आहे तो आमच्या घरी जे कानबाईचे रोट होते त्याच्या 2 दिवस आधीचा आहे. कारण त्यावेळेस आम्ही घराची पूर्ण साफसफाई केली होती. मग ते कानबाईंचे रोटांचे दिवस आले होते. मग ते 2 दिवस त्या दिवशी सण होते. मग त्या दिवशीचेच व्लॉग त्या दिवशी अपलोड केले गेले. त्यामुळे हा व्लॉग अपलोड करायचा राहून गेला, म्हणून तो मी आज अपलोड केला आहे. त्यानंतर मग सकाळी उठलो, आवरलं आणि म्हटलं चला थोडंसं सकाळी जरा क्लिनिंगला साफसफाईला सुरुवात करू. म्हणून मग आदल्या दिवशी तर वरचं सगळं क्लीन करून घेतलं होतं आणि खालच्या ट्रॉल्या पण आतून साफ करणं आणि बाहेरून त्याला क्लीन करणं राहिलं होतं. मग सकाळी मी आणि नेहादी आम्ही दोघी पण लागलो. मग त्यांनी त्या साईडचं होतं त्यातलं आतलं मला स्वच्छ करून दिलं. मग तो पण इकडचं आतलं अगोदर करून घेतलं. नंतर मग बाहेरून ते ट्रॉल्या क्लीन करायला घेतल्या. त्यानंतर मग मी एक एक करून त्या सगळ्या क्लीन करत होते. आम्ही तर बऱ्यापैकी जी साफसफाईची कामं असतात तर मी तर मोस्टली सकाळीच करून घेते. कारण सकाळी सकाळी कसं मूड पण फ्रेश असतो आणि सकाळी सकाळी जरा उत्साह असतो कामामध्ये. त्यामुळे मग जेवढं होईल तेवढं सकाळीच ही कामं आम्ही करून घेतो. दूध ब्रेड संपलं, मग आता काय करणार? बाबांना घेऊन बाबा घेऊन या, बाबा घेऊन. मग आता हां, मग आता कशाबरोबर खाणार दूध? दूध कशाबरोबर पिणार? मग काय देऊ राधाला? काय देऊ? आपण आणू उद्या. उद्या बाबांना सांगितलंय मी, बाबा घेऊन येणार दूध ब्रेड. हां घे, पिऊन घे. चला दूध घ्या लवकर, चल घे लवकर पिऊन. घेतले बाजूला, चल लवकर. काय काय दूध संपून नाही? हाय, दूध आहे आपल्याकडे भरपूर. घे पी. आखो हां हां, थोडंसं दिले राधाला. घे हां घे. नीट पकड, नीट पकड. कसं पकडायचं? तसं नीट पकडायचं. नीट पकड. रुमाल बिमालची गरज नाही आहे. घे. ते ब्रेड असतानाच लागतं, असं प्यायला नाही दूध सांडत. घे लवकर, चल घे लवकर, चल. जायचं आपल्याला दुर्वा दिदीला आणायला. तू येत नाही का माझ्याबरोबर? मग पी लवकर, चल. नाही तर मी चालली. ओ काय आलं? ट्रॉली म्हण त्याला, ट्रॉली. घे चल, पी लवकर, घे चल. सांडेल, बरोबर आहे. पिलं नाही तर सांडून जाईल ते. घे. जाईल. हां घे. मी अशी साफसफाई करत होती कारण राधा झोपली असते तेवढ्यातच ती कामं होतात. पण जर एकदा राधा उठली तर मग काही कामं होत नाही. मग ती उठली की तिचंच चालू होतं. मग तिची आंघोळ, खाणं पिणं, उठणं बसणं, शी शू सगळ्यात. मग त्यातच बराचसा 1-1.5 तास निघून जातो. पण तरी पण अर्धं काम झालं आणि शेवटी राधा उठलीच. मग उठली तर मग तिने दूध वगैरे पिऊन घेतलं. त्यामुळे तिला ते समजवण्यामध्ये देण्यामध्ये माझा बराचसा वेळ गेला. त्यानंतर मग परत तिचं खाणं पिणं झालं. त्यानंतर तिला टी व्ही लावून दिली आणि तिला म्हटलं टी व्ही बघत बस. आणि त्यानंतर मग मी पटपट करून बाकीचे जे होते ते क्लीन करून घेतलं. कोपऱ्यातले व्यवस्थित सेट करावं ते काय होत नाही. म्हटलं चला आज करून घेऊ, थोडासा वेळ आहे. भाजी असते कमी जागा दिसते की हे ठेव ते ठेव परत बऱ्याच गोष्टी सांगतात. बापरे बापरे. त्यानंतर संध्याकाळी मग थोडासा होता माझ्याकडे वेळ, तर म्हटलं किचन ओट्यावर ते 2 जे असे रॅक ठेवलेले आहेत म्हटलं ते पण स्वच्छ करावे. आपण कसं थोडीशी जागा मोकळी भेटली तर ही गोष्ट ठेव, मग ते ठेव, हे ठेव करत करत तो एवढा ती जागा पूर्ण भरून जाते अक्षरशः. फक्त ते 2च असे कंपार्टमेंट ठेवलेले होते पण त्याच्यामध्ये एवढं काही काही डबे आणि ही पुडी ती पुडी. त्यानंतर असं काही बरंच काही सामान एवढं सारं ठेवलं होतं. त्यामुळे वरच्यावर हे साफ करत राहिलं तर बरं असतं. नाहीतर जर तिथे जास्त
जास्त लक्ष दिलं नाही तर एवढ्या गोष्टी तिथे साचतात की तुम्ही विचारूच नका. आणि ते जास्त गोष्टी साचल्यामुळे ते दिसायला पण एवढं चांगलं आणि व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे मग कधी कधी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिथले मग डबे चेंज करणं आणि तिथल्या वस्तू परत दुसरीकडे ठेवणं हे चालूच असतं. आणि आता राधा कशी जरा जास्त मस्ती करते, मग आम्ही खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही काचेच्या भरण्या ठेवत नाही. कारण आम्ही असं किचनमध्ये काम करत असलो किंवा एखाद्याच किचनमधून आपण दुसऱ्या रूममध्ये गेलेलो असलो तर राधा हळूच किचनमध्ये येते आणि त्या ज्या भरण्या असतील त्या सगळ्या मग अशा खोलते. मग कधी कधी भीती वाटते की काचेची भरणी एखादी फुटली वगैरे तर उगाच तिला लागेल वगैरे. त्यामुळे मग जेवढं शक्य असेल तेवढं आमचे खालच्या आता ट्रॉल्या आता रिकामी आहेत आणि सगळे जे डबे आहेत जे काचेचे म्हणा किंवा जे असं काही लिक्विड टाईपमध्ये काय आपण जर असं ओलं ठेवलं असेल किंवा लोणचं वगैरे असं किंवा दुसऱ्या अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे आम्ही ट्रॉल्यांमध्ये आता ठेवत नाही. सगळं होईल तेवढं शक्य किचनच्या कोपऱ्यात ठेवतो वरती, नाही तर मग वरचे जे कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आम्हाला सगळं शिफ्ट करावं लागतं. कारण फक्त एकच की राधाची भीती. हां आई धरून चार वेळा आणि तुला द्या पण तुला जशी तरी आम्ही ते सगळ्यासारखे असं ते वेगळं होतं मला ती गोष्टी आई धरून सगळ्या बहिणी 4 आहे का? आई आणि 2 भाऊ 6. काय पण आमच्याकडे अजूनही मामाने राखले, आजोबांनी जे राखलं ते मामाने पण राखलं. जशी बहिणी धरून ठेवणार जिथे समोरचा माणूस आदर सत्कार करतो, प्रेम देतो, तिथे माणसाच्या आपुलकी राहते, ओढ राहते. असं आमच्या आजोबांच्या पाठी मामाने तिथे मोठ्या मामाने ठेवलंय. त्यामुळे मग अजून सगळे जावई जुने बाप्पा म्हणतात पूर्णात जायचं, पूर्णात राहायला मार्गाने म्हणतात, पूर्णात म्हणतात माझ्या आजीच्या गावात. आता काय पण आता आम्ही गेलो ना वर्षाचं जातो सामान, त्यामुळे आम्ही गेले की सगळ्या मावशाच्या मुली आवर्जून येतात. आणि तुम्ही आले की आपण त्यानंतर आम्ही दोघीजणी जावा असंच काम करत करत गप्पा मारत होतो. मग ते कसं गप्पा मारत कधी कधी कामं पण कधी पटकन होतात हे कळत नाही. त्यामुळे मग असंच त्या करत होते तिकडच्या साईडला एका साईडला आणि मग मी हे बाकीचं करत होते. त्यानंतर मग ते घासायचं बी होतं, मग ते स्वच्छ करून घेतलं, पुसून घेतलं. आणि त्यानंतर जे गरजेचं होतं तेवढंच तिथे मी सेट करून ठेवल्या भरण्या, ज्या साधारण आपल्याला वरच्यावर लागत असतात आणि ज्या काचेच्या आहेत किंवा राधाला हातात न याव्या किंवा राधाने घेऊ नये तसंच तिथे ठेवलं. आणि बाकीच्या सगळं जे होतं ते दुसरीकडे मी ते सामान शिफ्ट करून दिलं. त्यानुसार मग असं जेवढं शक्य होईल तेवढं मग व्यवस्थित असं दिसेल, छान दिसेल आणि जे आपल्याला सारखं लागतं त्याच गोष्टीवरती ठेवण्याचा माझा प्रयत्न होता. मग तेच मी करत होती. आणि त्यानंतर मग ते आवरून घेतलं. आणि त्यानंतर हे आवरताच मला असं वाटलं होतं की साधारण 1 तासामध्ये होऊन जाईल हे, पण ते आवरता माझा बराचसा वेळ गेला. त्यानंतर हे असं पॉसिबल होतं मला, थोडं पॉसिबल आहे तेवढं व्यवस्थित लावलं आहे सगळं काढून. कसे तू खाल्ले ना बेटा?